चौथ्या अध्यायामध्ये कान्होबाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आपल्या गुरुच्या वडिलाला 3 भाऊ होते. एकाचं नाव होतं माधव, एकाचं नाव होतं आबाजी, आपले गुरुजी वडील किरावजी आणि त्यांची एक बहीण. चौघाचं कुटुंब असताना सारखं सातत्यानं त्याचा जो नित्यनेम होता, जसं आपली जे रोजची दिनचर्या आहे, ती दिनचर्या कोणती सकाळी उठणे, स्नान संध्या करणे, काकडा वाचणे, नामस्मरण करणे आणि त्यानंतर जे असणारा जो रोजचा जे उद्योग आहे हा उद्योग करायचा. काळाची गती फार पुढे जाऊ लागली आणि काळाची गती जात असताना काळ जवळ आला आणि त्या गुरुचे वडील म्हणजे कान्होबा महाराजाचं जे अवसान झालं. तुम्हाला सांगितलं संत हे शरीरानं जात नसतच, जातात का? शरीरानं गेले पण त्याच्या कार्यानं तुमच्या आमच्या आमची राहतात. म्हणून कान्होबा महाराजांच्या नंतर जो नेम होता आमदापूरच्या कीर्तनाचा, फुलसांगीच्या पुण्येश्वराच्या कीर्तनाचा, हा सारखा नेम चालू आणि ते नेम रोज करू लागले. 8 दिवस मध्ये 15 दिवसाची एक शुक्ल पक्षातली आणि कृष्ण पक्षातली जी एकादश होती, त्या एकादशीला आरेगावून आमदापूरला जायचं आणि आमदापूरला जाऊन एकादशीला कीर्तन करायचं. कारण एकादश फार पवित्र आणि पावन सांगलेली आहे की या एकादशीला भगवंताचं नामस्मरण करून रोज हरिकीर्तन करणे. एकादशी एकादशी देव तीर्थ केशव तुळशी अनेक नेणोबा साधन आणि आमचा विषय हरिकीर्तन. तसं नारा महाराजाचा गाभण का? नारा महाराजांनी सांगितलं आमच्या जीवनातला जे नेम आहे की आम्ही एकादशी वर्त त्या भगवंताचं नामस्मरण रोज भुपाळ्या काकडा जे आमचा अनुक्रम आहे, जो नित्यक्रम आहे, हा नित्यक्रम आम्ही करत असतो नाही का? आणि त्या 4थ्या अध्यायामध्ये गुरुच्या वडिलाला म्हणजे संत फकीरावजी महाराजाला आरेगावाहून आमदापुराला यायचं. रोज आमदापूरला त्याचा त्रास व्हायचा आणि त्रास होत असताना पैनगंगा रस्त्यामध्ये गंगा होती, ती पैनगंगाची आहे पूल नव्हता, तर तुम्हाला जायचं आडजाचा व्यापार करायचा, कामधंदा करायचा, सायंकाळी कीर्तनाचा. आणि एक दिवस आमदापूर मध्ये लोक सर्व आज मध्ये सारखं थोडं पाणी पडायला, त्या प्रसादीच्या दिवसामध्ये नदीला सारखा तुडुंब पूर भरलेला आहे आणि म्हणजे आज महाराजांचं काही कीर्तनाला खरं नाही. कारण तुम्ही आता हे पहा, एखादा जर जीव परमार्थिक असेल तर त्या परमार्थिक जीवाला बाकी आवडत नाही. तुम्ही आम्ही पहा, आम्ही पंढरपूरचे वारकरी आहो. पंढरपूरची जर वारीला आपण जर जाणार तर आपली तळमळ होते, कवा जाऊ पंढरपूरला, कवा जाऊ पंढरपूरला, कवा जाऊ पंढरपूरला. का की आपल्या जीवाला तळमळ लागली, आपल्याला त्या पंढरपूरचा ध्यास लागला. त्याच्यामुळं की आपण त्या पंढरपूरला जात असतो आणि या मनाला जर ध्यास लागला की मन काय करते, शरीर जरी बाह्य स्वरूपात गुंतलं पण मन जगत जात. आता आपला काय लई मोठा नियम आहे का? आपण 2-4 वर्ष जरी चाललो, पण 2-4 वर्ष जरी चाललो तर आषाढी वारी जवळजवळ तशी जवळ आली तशी आपलं मन बाकी कामात लागत नाही. लागला तकला पंढरीचा
पंढरी वाचून दुसरं काही आवडत नाही. आपण सारखा ध्यास करतो. तसा त्या आमदापुरातल्या लोकांचा ध्यास होता. आज एकादश आहे आणि एकादशीचा कीर्तनाचा नेम जेपर्यंत महाराज येत नाही ते होईल का? लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो, कारण गुरुच्या घराण्यामध्ये एकादशीची परंपरा एका कुळातली नव्हती. गुरुच्या वडिलांनाही तेच केलं, गुरुच्या आजोबानेही तेच केलं आणि गुरुच्या पंजोबानेही तेच केलं. गुरुच्या वंशावळामध्ये नेम होता. बोलबा महाराजही कीर्तन करायचे, कान्होबा महाराजही कीर्तन करायचे आणि गुरुचे वडील सुद्धा कीर्तन करायचे. आणि तोच नेम जे धुरावती आपल्या वंशाची परंपरा ते धुरावती खांद्यावर आवलिया आणि बुधाजी महाराजांनी कान्होबाला सांगितलं, कान्होबा की आमदापूरचा कीर्तनाचा जो नियम आहे ती तुला जरी एकादशीचा करायचा. सारखी पैनगंगा भरून चाललेली आहे आणि पैनगंगा जात असताना त्या पैनगंगेचं पाणी कान्होबाने हात जोडले आणि बुधाजी महाराजाचा धावा केला. चेहरा मलान केला, डोळ्यामध्ये मंद मंद पाणी आलं. त्या परमपिता परमेश्वर पांडुरंगाला आठवलं. तेव्हा अरे माझ्या तिसऱ्या कुळीचा हा नेम आहे. माझ्या आजा पंजाने माझ्या खांद्यावरची धुरा घालून दिली, मला ते नेमावळी घालून दिली. मी जर आज एकादशीला जर नाही गेलो तर कीर्तन होणार नाही आणि आमच्या वंशावळीचा नेम खंड होईल. पण ठरवलं, देह जाऊ अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाऊ. माझा आता देह जाऊ अथवा राहो, पण मी म्हणजे आता धरणारा नेम नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालू माझा आता ना फिरे मांगारी. कारण निर्धार माझ्या कुमाराचा केलाय आणि पैनगंगेमध्ये आता पाय टाकणार तितक्या आपली भगवंताला परमपिता परमेश्वरा दया आली आणि स्वतः विश्वाच्या मालकाने धनगराचं स्वरूप घेतलं. खांद्यावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी आणि त्या नदीच्या तीरावर आले. कान्होबांनी पाहिलं, तुम्ही कोण? ते म्हणले आम्ही धनगर आहोत आणि आम्हाला पुढीकडे जायचं आहे. आमचं गाव म्हणजे जेजुरी आहे आणि आम्ही जेजुरीहून येत आलो आणि पलीकडच्या तीरावर जायचं. आणि तुम्ही भिजत चालली, पाण्यात वाहून जासाल ना, पाण्यात चालले. पण कान्होबा महाराजांनी सांगितलं, माझ्या वंशावळीतला हा नियम आहे आणि मी मेलो तर चालेल पण माझा नियम खंड होऊ नये. काय होईल? माझा जर जीव निघून गेला जाऊ द्या, पण माझा जर नियम बनला तर माझ्यावर माझ्या महात्म्याची कृपा होईल. म्हणून पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताला फार पाणी नेहमी सांगत असतो, भगवंता कृपाळू आहे, उदार आहे. कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर. आणि सांगितलं चिंता करू नका, कान्होबाचा भाव जाणला आणि भाव जाणून सांगितले घोंगडी घ्या, या घोंगडीवर बसा आणि पलीकडल्या तीरावर जा. घोंगडीवर दोघंही बसले, पलीकडल्या तीरावर गेले आणि पलीकडल्या तीरावर गेल्यानंतर सांगितले घोंगडी तुम्हाला ठेवा. आता कान्होबा महाराजांनी सांगितलं तुम्हाला म्हणजे मला काही करायचं नाही, आता मी माझ्या मूळ गावाला चाललो. म्हणजे लक्षात घ्या, गाव जेजुरी सांगितलं, मी धनगर हो म्हणले म्हणजे खंडोबाला आलती की नाही, आलती की नाही. म्हणजे गुरुच्या कुळामध्ये देव प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक देवाला भेट देत. भगवंता एकच आहे, भगवंत अनेक नाही. जैसा ज्याचा भाव तैसा त्याला देव. कार्यानुसार भगवंताने अवतार धारण केले आणि सोक्षात
मल्हार मार्तंडीला दर्शन दिलं हो. आणि घुमडीला सांगितले घुमडी तुम्हाला ठेवा, पण या घुमडीला कोणाचाही स्पर्श होऊ देऊ नका, हे तुम्हालाच राहू द्या. आणि काही ठिकाणी मंत्र दिले, हे जेव्हा तुम्ही मंत्र माणसाला कपडाला भोवती लावसाल, या घुमडीवर बसाल, तेव्हा तुम्हाला ही घुमडी तरुण लिहिल म्हणजे. अमलापुरातले सर्व लोक महाराजांची वाट पाहू लागली, आता येतील मग येतील, आता येतील, पाहिलं काही ना, पण निराशाच होती. धो धो पाऊस चालू आहे आणि धो धो पाण्यामध्ये महाराजांचं येणं शक्य नाही, कारण नदीला हा तुडंब पैनगंगा वाहत चाललेली आहे. पैनगंगा वाहायली, महाराजांचं येणं शक्य नाही. पण तितक्याही गर्दीमध्ये कान्होबा महाराज गेले आणि सगळ्यांना पाहिलं. काही जणांचे आसरू अनावर झाले, डोळ्यामध्ये टपटप पाणी पडू लागलं. का? कारण इतक्या पाण्यामध्ये, इतक्या नदीला पूर आला, आम्हाला तुम्ही एखाद्या अपेक्षाने तुम्ही आले कसे काय येत? म्हणजे याचा अर्थ असा आहे, जितकी भक्त देवाची वाट पाहते तितका देव भक्ताची सुद्धा वाट पाहत असते. लक्षात घ्या. म्हणून वाट पाही उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी उतावे. आपण देवाची वाट पाहतो ना, देवही तितकीच आपली वाट पाहत असते. जितकी आपल्याला आतुरता असते, केव्हा भेटू पांडुरंगाला, केव्हा भेटू त्या विठ्ठलाला, तितकी त्या देवाला आपली आतुरता असते की केव्हा माझ्या भक्ताला भेटू, केव्हा माझे भक्त वाट पाही उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी होता वेळ. आपली वाट ते देव पाहत असतो. लक्षात घ्या. आणि बुधाजी महाराजांच्या समाधी समोर कान्होबारायाने हात जोडले आणि सांगितलं, काय माझी परीक्षा तुम्ही आज घेतली होती? अहो मी अनाथ आहो, तुमच्या कृपे, तुमची माझ्यावर कृपा अशी निरंतर राहू द्या. पण आज माझ्या परीक्षेचा तुम्ही अंत लावला. पण मी ठरवलं, माझा देह गेला तरी चालेल, पण आज मात्र मी नदीमध्ये वाहून गेलो जाऊ द्या, पण माझा नेम मी सोडत नाही. आणि गुरुचे वडील त्या हरिगावला कीर्तन झाला अमलापूरला, आणि घोंगडी घेऊन आले. काळ हा बिकट आहे. काळानुसार कान्होबा महाराजाचं ते अवसान झालं. मी सांगत असतो, संत जात नसत, संत तुमच्या आमच्या राहतात नाही का. फक्त संत या शरीराला ठेवत असतात, कारण शरीर नाशिवंत आहे आणि सर्व जबाबदारी त्या ठिकाणी पडली. गुरुला हे 3 भाऊ, गुरुचे 3 भाऊ, एक माधवराव, एक आबाजी आणि एक मुलगी. म्हणजे गुरुला 2 चुलते आणि एक आत्या होती. सर्व अंगावर संसाराची जबाबदारी पडली, आणि संसाराची जबाबदारी पडल्यामुळं संसाराचा गाडा चालू लागला. मग ठरवलं काहीतरी मला काम करू नका, पण गुरुच्या एका चुलत्यानं ठरवलं, आता म्हणले बा या आरेगावचे आपलं काही होत नाही म्हणून गुरुचे वडील आरेगावला गेले. आरेगाव बसून तुझा नित्यकर्म होता, मग आता काम काय करायचं, तर काम देणं पुसतची आडत केली. आणि पुसतला आडत करत असताना ठरवलं, आडही करायची, कामही करायचं, व्रतही करायचे, आरेगावचा अमलापूरचा नियमही चालवायचा. असं करता करता सर्व पुसतच्या आडत मध्ये गुरुच्या वडिलावर सर्व लोकांचा विश्वास बसला.
कारण काटेकोरपणानं हिशोब काटेकोरपणानं वागणं बोलणं चालणं सर्वाशी गुरुचा झाली पडलं आणि गुरुच्या वल्ला संघ सर्व लोक आता तीर्थयात्रा करू लागले. एकाच्या कैवारे आणि उगू अनेकाचे कोळे सर्व लोक तीर्थयात्रेला जायचे, तीर्थयात्रा करायचे आणि तीर्थयात्रा करता करता गुरुच्या वडिलांची धावपळ पाहिली आणि पुसदच्या लोकांना गुरुच्या वडिलांची दया आली. म्हणजे सोपं नाही ना युगभर काम करणे, कीर्तन करणे म्हणजे परपंचाचाही धंदा करणे आणि परमार्थ करणे इतकं सोपं नाही. मग गुरुच्या वडिलांना नाही का त्याने एक वारू घेऊन गेला. वारू म्हणजे घोडा. त्या घोड्यावर जाणं येणं करत राहा आणि जाणं येणं करत असताना काय केलं, गुरुच्या वडिलांचा स्वभाव सर्वांशी एकरूपता झाला, सर्वांना पटू लागला. गुरुचे वडिलांचे शिष्यमंडळ वाढले आणि कालांतराने किनवट माहूर पुसद हे वाढत गेले आणि एक दिवस गुरुच्या वडिलांनी कीर्तनाची तारीख घेतली. आता गुरुच्या वडिलांचं कोणाचं घेणं नाही देणं नाही, काही व्यवहार किंवा चलनाचा पैशाचा नव्हता, निष्काम सेवा होती. आणि सेवा करत असताना कीर्तनाची गुरुच्या वडिलांनी तारीख घेतली. एका व्यापाऱ्याने त्याच दिवशी घेतली आणि एका शिष्याने त्याच दिवशी. म्हणजे एका तिथीला 3 कीर्तन झाले आणि तिघालाही माहित नाही. आता व्यापाऱ्याला वाटलं आपला माणूस हा कीर्तन आपण विरोध करणार आहे. शिष्याला वाटला माझा गुरु आहे, मी तारीख घेतली, गुरु कीर्तन करणार आहे. आणि गुरुलाही म्हणजे गुरुच्या वडिलांनाही माहित नव्हतं की या दोघांना तारीख घेतली, त्यानेही तारीख घेतली. पत्रिकेवर नाव आलं, पत्रिका वाटल्या गेल्या, गुरुच्या वडिलांपाशी पत्रिका आल्या आणि पत्रिका पाहिल्यानंतर काळजी म्हणजे एका दिवशी 3 कीर्तन करायचे कशा, 3 कीर्तन कसे करायचे. बरं शिष्यालाही दुखवायचं म्हण, व्यापाऱ्यालाही दुखवायचं म्हण आणि स्वतः तारीख घेतली ते दुखवायचं म्हण. कारण बोले तैसा चाले ज्याची वंदावी पाहू दे. माणसाला किंमत नाही, माणसाच्या बोलण्याला किंमत आहे, माणसाच्या आचरणाला किंमत आहे. मी नेहमी सांगत असतो माणूस किती विद्वान आहे, किती विद्वत आहे याला किंमत नाही. माणसाचं राहणं कसं, बोलणं कसं, त्याचं आचरण कसं आहे याला फार किंमत आहे, ज्ञानाला किंमत नाही. कारण ज्ञानी पुष्कळ आलं पण कसं बोलावं कसं राहावं याची ढबच नाही, म्हणून त्याला किंमत नाही. आणि सांगितलं का इथं किंमत कोणाला आहे, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी ज्ञानाला नाही. मग ज्ञान नको असं नाही, ज्ञान महत्वाचं आहे, कारण ज्ञान फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणले मजपा मनाशी काय थोर कोणन पाहिजे वान नाही बरे. अहो वेदाचाही अर्थ आम्हासही ठावा. जो म्हणले आम्हाला वेदाचा अर्थ माहित आहे ते सुद्धा म्हणले मजपा मनाशी काय. लक्षात. गुरुच्या वडिलांना पेच पडला म्हणे एका तिथीला 3 तारखे आता कोणाला दुखवायचं म्हणून झालं म्हणून करायचं की डायरेक्ट गुरुचे वडील अहमदापुराला गेले आणि अहमदापुराला समाधी गुरुच्या वडिलांची होती आणि त्याच्यावरची कृपा होती आवल्याची बुद्धाची महाराजाची त्याची समाधी होती. समाधी समोर उभे राहिले आणि समाधी समोर उभं राहून हात जोडले आणि सांगितलं की माझ्यावर जो पेच पडला तुम्ही आज माझ्यावर धर्म संकट टाकलं, माझ्यावर आज तुम्ही धर्म संकट टाकलं. कारण कीर्तन एक नाही एका तिथला 3 हात, डोळे पाण्यानं पानावर डोळ्यातून आसरू आले. कशामुळं? कारण पेच फार मोठा फलवाचा. लक्षात घ्या. दुखवाय कोरोना जमन झालं आणि एका टायमाला 3 कीर्तन कसे करा आणि हात जोडून सारखे काहीतरी मला मार्ग सुचवा किंवा माझ्यावर दया करा, कृपा करा. आणि डोळ्यातून पाणी पडू लागलं आणि समाधीमधून आवाज आला. बुद्धाजी महाराजाच्या समाधीतून आवाज आला. सांगितलं काही चिंता करू नका, तुम्हाला जी भूमी दिलेली आहे ना
ते घोंगडी एका खांद्यावर घोंगडी ठेवा आणि एका खांद्यावर विणा ठेवा. लक्षात? म्हणजे ढकल्या खांद्यावर घोंगडी घ्या आणि उजव्या खांद्यावर विणा घ्या आणि कीर्तनाला सुरुवात करा. एका तिथला एकच कीर्तन करा, पण एका जागून तुम्ही तीन जागी कीर्तन करता. म्हणजे पुन्हा आशीर्वाद दिला बुधाजी महाराज. अहो ठरल्याप्रमाणे त्या तिथीला, कारण फार विश्वास होता. संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्वे भावे दास झालो, त्यांचा विश्वास फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या. विश्वास जरी फार या तिने अक्षराचा जरी असल, पण विश्वासामुळे माणसं जगतही आणि विश्वासामुळे माणसं मरतो. संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्वे भावे दास झालो त्यांचा. त्या विश्वासापायी तुम्ही आम्ही दास आहोत संतांचे. बुधाजी महाराज समाजून आवाजाला चिंता करू नका, तिन्ही जागी कीर्तन होतं म्हणजे जा आणि ठरलेल्या तिथीला कीर्तन सुरू केलं आणि एका तिथीला एका जाऊन एकच बोले तिन्ही जागी. आता उद्या दिवशी बजारामध्ये पुसतचा सर्व लोक बजारामध्ये आले. ते म्हणजे महाराज आमच्यात आले, ते म्हणजे आमच्यात आले, ते म्हणजे आमच्यात आले. पण विचारावर रात्री महाराज आमच्यात होते, महाराज आमच्यात होते. तिघांच्या पत्रिका दाखवल्या. व्यापारालाही पेच पडला. तेव्हापासून व्यापाराचा दृढ भाव झाला आणि व्यापाऱ्याला स्वतःची चुकी नव्हती, व्यापाराची भाव होता ना. कारण तुम्ही लक्षात घ्या, भाव असा ठरवला असते. नौकरही असं, पण नौकरामध्ये मालकामध्ये भाव आहे, पती आणि पत्नीमध्ये भाव आहे, बाप आणि लेकामध्ये भाव आहे, बहीण आणि भावामध्ये भाव आहे. लक्षात घ्या. मग तवा व्यापाराला कळा की सामान्य माणूस नाही, हे विभूती आहे. एकाच तीन कीर्तन करणं सोपं आहे का? मग चमत्कार केला का? चमत्कार नाही केला. संत हे चमत्कार करत नसतात, आपोआप चमत्कार करण्यावर घडत असतात आणि चमत्कार करणारे संत नसतात. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेळ बोलवला, चमत्कार म्हणून बोलवला का? रेड्या मुकुई वेळ बोलविला आणि गर्भ तिच्याचा. म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं कारण असं की त्या तिच्याला म्हणजे देवबापाला जो अभिमान झाला होता ब्राह्मणाला, तो अभिमान नष्ट करण्यासाठी रेडा चमत्कार म्हणून नाही. चालविली जड भिंती हरली सांग याची भ्रांती. ज्ञानोबाराने भीत चालवली, मग भीत चालवली चमत्कार म्हणून का? नाही, चमत्कार म्हणून नाही, तर चांग देवाची भ्रांती घालण्यासाठी निर्जीव भिंत चालवली. लक्षात घ्या. म्हणून संत चमत्कार करत नसतात, पण काळानुसार चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. जसा प्रसंग आसरा चमत्कार होत असतात. मग गुरुच्या घराण्याचे चमत्कार झाले नाही का? अहो आधी जर काळ पाहिला तर पाण्याहून तरुण गेले, एका ठिकाणी एका दिला तीन कीर्तन केले आणि असा नित्यक्रम चालू होता. रोज सकाळी लोकांचा विश्वास बसला. गुरुच्या वडिलांची शिष्य मंडळ वाढत गेली आणि वाढता वाढता आपल्या गावात सुद्धा एक दिवस आपल्याला म्हणजे आपले खंडाडीन होते, ते साडभाऊ होते आणि खंडाडीन मावशी साडीन होते. आणि गावात गुरुजी वडील एक दिवस भजनासाठी आले आणि गावात येऊन आपल्या शिवलेच्या घरी कीर्तनाचा कार्यक्रम झाला, म्हणजे भजनाचा कार्यक्रम झाला. त्याचे तुम्हाला नाव सांगतोय, त्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. म्हणून उद्याच्या अध्यायामध्ये गुरुच्या 6व्या अध्यायामध्ये